Hello students, in last lecture we have seen plane of symmetry. When there exists plane of symmetry in a molecule or compound, that molecule is known as a achiral molecule and such molecules are optically inactive molecules. And plane of symmetry म्हणजे काय म्हणलं आपण, plane passing किंवा plane bisecting a molecule. It is an imaginary plane bisecting a molecule into two halves such that each half is mirror image of another half. मग अशी ज्यावेळेस सिच्युएशन येईल की एखाद्या मॉलिक्यूलमधून आपण प्लेन पास करतोय लाईक दिस वन, की ह्या मॉलिक्यूलमधून आपण हे प्लेन पास केला की हा मॉलिक्यूल आहे टू इक्वल, म्हणजे इक्वल म्हणण्यापेक्षा टू सेम हाफ्स म्हणजे आयडेंटिकल हाफ्समध्ये काय झाला, बायसेक्ट झाला. इकडे CH3 इकडे CH3 आणि दोन्ही CH3 रिंगच्या वरच्या साईडला आहेत. इकडे एक H इकडे एक H, इथे CH2 इथे CH2. तर सिमेट्रिकल पोर्शनमध्ये हा मॉलिक्यूल आहे बायसेक्ट झाला आणि असं ज्यावेळेस होतं त्यावेळेसच त्या प्लेनला आपण काय म्हणतो, प्लेन ऑफ सिमेट्री. आणि ज्यावेळेस मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असेल त्यावेळेस तो मॉलिक्यूल आहे त्याला आपण म्हणतो सिमेट्रिक मॉलिक्यूल. अँड सिमेट्रिक मॉलिक्यूल्स आर अकायरल मॉलिक्यूल्स. आणि अकायरल मॉलिक्यूल्स आणि त्याची मिरर इमेज सुपर इम्पोजेबल असते. ते दोन्ही सेम असतात, आयडेंटिकल असतात आणि ऑप्टिकली काय असतं ते इनॅक्टिव्ह. आता जो नेक्स्ट टाईप होता आपल्याकडे, इकडे सगळीकडे बघितलं बघा आपण प्लेन ऑफ सिमेट्री वगैरे, की मॉलिक्यूल आहे टू सेम हाफमध्ये काय झाला, डिवाइड झाला. किंवा इथे एखादा दाखवतो तुला प्लेन ऑफ सिमेट्री कुठेतरी मेसो कंपाऊंड्समध्ये असतं, इकडे बघ इथे हा प्लेन दिसतोय तुला, हा प्लेन आहे तो ह्या मॉलिक्यूलला काय करतोय, टू सिमेट्रिकल हाफमध्ये बायसेक्ट करतोय. बघ इकडे ग्रीन कलरचा प्लेन जो दिसतोय तुला एकदम फेंट, तो बघ हा मॉलिक्यूल आहे त्याला दोन सिमेट्रिकल पार्टमध्ये तोडतोय. इथून मधून बरोबर मॉलिक्यूल तोडला तर आपल्याला आयडेंटिकल ॲटम्स तेवढ्याच डिस्टन्सवरती दोन्ही साईडला बघायला मिळतात. त्याला आपण म्हणतो प्लेन ऑफ सिमेट्री. त्याला आपण म्हणणार आहे प्लेन ऑफ सिमेट्री. आता पुढे नेक्स्ट टाईप सेंटर ऑफ सिमेट्री. आता हे काय आहे बघ सेंटर ऑफ सिमेट्री. तर बघ इकडे, अ सेंटर ऑफ सिमेट्री इज अ पॉइंट फ्रॉम विच लाईन्स वेन ड्रॉन ऑन वन साइड अँड प्रोड्युस्ड अँड इक्वल डिस्टन्स ऑन द अदर साइड. आधी याचा अर्थ सांगतो की म्हणजे आपण काय म्हणतो बघ, अ सेंटर ऑफ सिमेट्री इज अ पॉइंट. ते तर आपल्याला कळतंच आहे की सेंटर म्हणजे हे पॉईंट आहे. आता एखाद्या मॉलिक्यूलमध्ये अशा टाईपचा पॉईंट म्हणूयात आपण, की एखाद्या मॉलिक्यूलमध्ये एखादा पॉईंट की ज्याच्यापासून आपण लाईन ड्रॉ केली. हे बघा, ह्या CH3 पर्यंत एक लाईन ड्रॉ केली. आता एवढाच डिस्टन्सवरती आपण अपोजिट साईडला लाईन ड्रॉ करणार. हा जो डिस्टन्स आहे अपोजिट साईडला आपण तेवढ्याच डिस्टन्सवरती जाणार. इथे आलो बघ तेवढ्याच डिस्टन्सवरती, की इथे CH3 आणि इथे पण आयडेंटिकल ॲटम किंवा ग्रुप मिळाला. असं जर होत असेल तर इथला जो पॉईंट आहे आपल्याकडे ह्याला आपण म्हणतो सेंटर ऑफ सिमेट्री. सेंटर ऑफ सिमेट्री इज अ पॉइंट फ्रॉम विच वेन ड्रॉन, हे सेंटर ऑफ सिमेट्री इज अ पॉइंट फ्रॉम विच लाईन्स वेन ड्रॉन ऑन वन साइड अँड प्रोड्युस्ड अँड इक्वल डिस्टन्स ऑन द अदर साइड विल मीट आयडेंटिकल पॉइंट्स इन द मॉलिक्यूल. की म्हणजे काय, मॉलिक्यूलमध्ये एखादा आपण म्हणूयात की मॉलिक्यूलचा जो स्पेस असेल त्याच्यामध्ये एखादा पॉईंट, मॉलिक्यूलचा जो स्पेस असेल त्याच्यामध्ये एखादा पॉईंट. आता या पॉईंटपासून आपण लाईन्स ड्रॉ करायच्या एखाद्या ॲटमकडे. आपण म्हणत की इथून आपण CH3 पर्यंत एक लाईन ड्रॉ केली ह्या डायरेक्शनला. आता अपोजिट डायरेक्शनला एवढ्याच डिस्टन्सवरती जायचं. आपल्याला जर आयडेंटिकल पॉईंट्स मिळाले म्हणजे आयडेंटिकल ॲटम्स और आयडेंटिकल ग्रुप्स, देन दिस पॉईंट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ सिमेट्री. एकच मिळून नाही फायदा, सगळे आयडेंटिकल मिळाले पाहिजेत. म्हणजे हे बघ, आता हा पॉईंट आहे. आता ह्या पॉईंटपासून आपण राईट साईडला इकडे गेलो ह्या डायरेक्शनला तर आपल्याला CH3 मिळाला. अपोजिट साईडला आलो CH3 मिळाला सेम. आता ह्याच पॉईंटपासून इकडे गेलो H मिळाला. तेवढ्याच डिस्टन्सवरती इकडे पण काय मिळाला, सेम H. तर आता हा जो पॉईंट आहे इट इज कॉल्ड ॲज, ह्याला काय म्हणायचं बाळा, इट इज कॉल्ड ॲज सेंटर ऑफ सिमेट्री. त्याला आपण म्हणणार आहे सेंटर ऑफ सिमेट्री. एखादं काढून ठेवूयात इकडे. आता काही लाईन्स एक्झॅक्टली येणार नाहीत माझ्या ह्याच्यामध्ये, फक्त काय स्क्रीन आहे ना त्यामुळे एक्झॅक्टली स्ट्रेट लाईन नाही येणार. हे बघ, आणि इकडे एक डॉटेड लाईन काढतो. मग आता हा जो पॉइंट आहे इथे ह्याला आपण म्हणणार आहे सेंटर ऑफ सिमेट्री. की ह्या पॉईंटपासून आपण लाईन्स ड्रॉ केल्या ह्या डायरेक्शनला आणि इक्वल डिस्टन्सवरती अपोजिट डायरेक्शनला परत तेच, तर आयडेंटिकल पॉईंट्स मिळतात आपल्याला.
म्हणजे आयडेंटिकल ॲटम्स किंवा आयडेंटिकल ग्रुप्स असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणायचं, सेंटर ऑफ सिमेट्री. आता याच्यामध्ये पण बघ, इथे हा पॉइंट आपण म्हणूयात की इथून आपण एवढ्या डिस्टन्सवरती गेलो, एच मिळाला, तेवढ्याच डिस्टन्सवरती इकडे आलो, एच मिळाला. आता हे बघ, CH3चं बघ, इथून निघालो आपण अपोजिट साईडला, तेवढ्याच डिस्टन्सवरती परत काय मिळाला, CH3, परत हा CH2, आणि अपोजिट साईडला तेवढ्याच डिस्टन्सवरती परत CH2. म्हणजे हा जो पॉइंट आहे आपल्याकडे, हा इथून इकडे निघालो CH2, अपोजिट डायरेक्शनला तेवढ्याच डिस्टन्सवरती CH2, इथून निघालो H, तेवढ्याच डिस्टन्सवरती H, CH3, खाली गेलो तेवढ्याच डायरेक्शननी, तेवढ्याच डिस्टन्सनी परत CH3, इथून आलो इथे कार्बन, परत इकडे कार्बन. आता तो दाखवला नाही मी की इथून एवढ्या डिस्टन्सवरती कार्बन, परत एवढ्या डिस्टन्सवरती कार्बन. सगळे ॲटम्स आयडेंटिकल डिस्टन्सवरती आले पाहिजेत अलॉंग दॅट स्ट्रेट लाईन विच इज पासिंग थ्रू दिस पॉइंट. ह्या पॉइंटमधून पास होणारी जी स्ट्रेट लाईन आहे त्याच्यावरती तेवढ्या डिस्टन्सवरती आयडेंटिकल ग्रुप्स किंवा आयडेंटिकल ॲटम्स रिपीट झाले पाहिजेत. तरच आपण ह्या पॉइंटला काय म्हणणार आहे, सेंटर ऑफ सिमेट्री. आता इथे बघ, इथून आपण वरती गेलो CH3 कडे, तर खाली येणार आहे आता, आणि खाली पण एक दुसरा CH3 आहे. म्हणजे सपोज इथे वरती CH3 असता, सॉरी इथला CH3 पण वरच्याच डायरेक्शनला असतं, आणि तू जर असं म्हणलं असतंस की या पॉइंट पासून इकडे निघालो CH3 मिळाला आणि इकडे निघालो CH3 मिळाला, रॉंग बाळा. रिंग आहे आणि ते रिंग पासून वरती चाललाय CH3 कडे, तर आता ती लाईन एक्सटेंड करताना रिंगच्या खाली जाणार आहे इकडे. एक CH3 वरती तर दुसरा CH3 कुठे पाहिजे, खाली पाहिजे. इथे तसं होतं बघ, एक CH3 रिंगच्या वरती तर दुसरा CH3 रिंगच्या खाली आहे. एचची पण तीच कंडिशन आहे, हा H वरती आहे, हा H खाली आहे. तुला वाटेल हे स्ट्रेट लाईन वरती आहेत का, अशा हॉरिझॉन्टल? नाही रे बाबा, एक हा जो H आहे तो रिंगच्या खाली आहे, एक हा H रिंगच्या वरती आहे. तर हे लक्षात ठेवायचं की इथून ज्यावेळेस मी निघणार आहे इथून, त्याच रिंगच्या वरती CH3. आता ही लाईन ज्यावेळेस एक्सटेंड होणार आहे त्याच रिंगच्या खाली जाणार आहे, तर खाली एक CH3 आयडेंटिकल ग्रुप. इथून निघालो CH2, सेम ॲटम्स, ऑक्सिजन. तर हा पॉइंट म्हणजे काय, सेंटर ऑफ सिमेट्री. पण तेच बाळा इथे जर असतं अशा टाईपमध्ये CH3, तर सेंटर ऑफ सिमेट्री याच्यामध्ये नव्हता का, तर हा वरती आहे. आणि आता खाली गेलो तर आपल्याला H मिळेल, खाली H असणार आहे. इथे काय की इथे जर CH3 असता वरती तर H असता खाली, मग आपल्याला वरती CH3 आणि ह्या डायरेक्शनला काय मिळाला असता, H खाली, आणि तेवढ्याच डिस्टन्सवरती आम्ही इकडे वर आलो की CH3 मिळाला, तेवढ्याच डिस्टन्सवरती ऑक्सिजन, तेवढ्याच डिस्टन्सवरती CH2. तर ह्याला आपण म्हणणार आहे सेंटर ऑफ सिमेट्री. तेवढं लक्षात ठेवायचं, ह्याला आपण म्हणणार सेंटर ऑफ सिमेट्री. आता पुढे जाऊयात, अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. हे थोडंसं कळायला विचित्र आहे. आता हे बघ नीट, आधी बघ काय की अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय. अ मॉलिक्यूल पजेस अन एनफोल्ड अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ते एनफोल्ड म्हणजे काय नंतर सांगतो. अ मॉलिक्यूल possesses an n-fold alternating axis of symmetry if when rotated through an angle 360 by n. 360 डिग्री बाय n पाहिजे ना, इथं थोडंसं हे वरती पाहिजे, इकडे 360 डिग्री, हे इकडे पाहिजे 360 डिग्री डिवायडेड बाय n, असं 360 डिग्री बाय n अबाउट this axis, then followed by reflection in a plane perpendicular to the axis, the molecule is indistinguishable from the original molecule. काय कळलं तुला? काहीच कळलं नाही. आता मी सांगतो काय आहे ते. हे बघ, अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय बघ. आता हा आपल्याकडे मॉलिक्यूल आहे, ह्या मॉलिक्यूलला एखाद्या इमॅजिनरी ॲक्सिस भोवती रोटेट करायचा. आता जास्तीत जास्त रोटेशन कितीने करू शकतो आपण, 360 डिग्रीने. मग आपण जर 90 डिग्रीने रोटेट केलं तर ह्याला आपण असं लिहू शकतो 360 बाय n. तर ते जे एनफोल्ड म्हणलंय ते म्हणजे हा n, हा नंबर इथे जे म्हणलंय ते की मॉलिक्यूल possesses n-fold alternating axis of symmetry when rotated through an angle of 360 degree divided by n.
म्हणजे ज्यावेळेस मी हा मॉलिक्यूल रोटेट करणार आहे 180 डिग्रीनी अबाउट दिस ॲक्सिस, 180 डिग्रीने रोटेट केला ना, मग ह्याला आपण काय म्हणतो 360 डिग्री डिवाइड बाय 2 म्हणजे 180 डिग्री. मग एनची व्हॅल्यू किती आली 2, त्याला म्हणायचं टू फोल्ड अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं टू फोल्ड अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. मग आता मी सांगतो वरती डेफिनेशन काय लिहिली. हे बघ सिम्पल फंड आहे की हा मॉलिक्यूल आहे ओरिजिनल मॉलिक्यूल. आता याच्यामध्ये अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे का नाही आपल्याला चेक करायचं आहे. ह्या मॉलिक्यूलमध्ये अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे का नाही. मग काय करायचं आपण एखादा ॲक्सिस इमॅजिन करायचा. ते म्हणाल हाच का, आत्ता मी दाखवलाय रे, एखादा हा पण घेईल आणि ट्राय करेल, डिपेंड्स ना. तर आपण एक इमॅजिनरी ॲक्सिस घ्यायचा मॉलिक्यूलमध्ये आणि त्या मॉलिक्यूलमध्ये त्या ॲक्सिसच्या अराउंड मॉलिक्यूलला करायचा रोटेट बाय सर्टन अँगल. आत्ता कितीने रोटेट करतोय आपण 180 डिग्रीनी. ता प्लेनर मॉलिक्यूल आहे बघ आणि ह्या ॲक्सिसच्या अराउंड ह्याला 180 डिग्रीने आपण फिरवला. तर इथे आता मी ड्रॉ करणार आहे काय येतं ते. आता बघ हा असा 180 डिग्रीनी फिरवला तर हा CH3 येणार इथे, हा H येणार इथे आणि हे जाणार एनच्या जागेवरती. ओके, तर आता बघ काय दिसतंय ते. इथे आला H, इथे कोण आला परत CH3, इकडे आला H आणि इकडे कोण आलं CH3. काय प्रॉब्लेम, आत्ता काही प्रॉब्लेम आहे का बघ तुला इथपर्यंत की अराउंड दिस ॲक्सिस हा मॉलिक्यूल आपण रोटेट केला 180 डिग्रीनी. तर आता हे राईट साईडचे जे आहेत ते जाणार लेफ्ट साईडला आणि लेफ्ट साईडचे येणार सगळे राईट साईडला. ओके, काही प्रॉब्लेम नाही. तर आपल्याला मिळाला हा मॉलिक्यूल. हा ओरिजिनल मॉलिक्यूल आहे ए. हे आपल्याकडे ओरिजिनल स्ट्रक्चर आहे 1. आता आपण काय केलं अबाउट दिस इमॅजिनरी ॲक्सिस ह्याला 180 डिग्रीनी क्लॉकवाईज फिरवला की हे स्ट्रक्चर मिळालं. आता हा जो आपल्याकडे इमॅजिनरी ॲक्सिस होता ह्याला परपेंडिक्युलर एक प्लेन घ्यायचं, ह्याला परपेंडिक्युलर एक प्लेन घ्यायचं आणि आता मिरर इमेज ड्रॉ करायची वरच्याची. हा जो आपल्याला मिळाला आहे त्याची मिरर इमेज इकडे ड्रॉ करायची. आलं लक्षात की जो ॲक्सिस आहे ज्याच्या भोवती आपण ओरिजिनल मॉलिक्यूल रोटेट केला बाय सर्टन अँगल, त्या ॲक्सिसला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर घ्यायचं एक प्लेन आणि त्या प्लेननी काढायची मिरर इमेज. मग आता इथे बघ हा CH3 एवढ्या डिस्टन्सवरती येतं इथे दिसणार, हा H एवढ्या डिस्टन्सवरती येतं मिररमध्ये इथे दिसणार, हा H इकडे, हा CH3 इकडे. ओके, चला आता ड्रॉ करतो. इथे कोण दिसणार CH3, इकडे दिसणार H मिररमध्ये, इथे दिसणार H आणि मिररमध्ये इथे कोण दिसणार CH3. ते मिळालं आपल्याला फायनली थर्ड स्ट्रक्चर. ह्याला आपण म्हणूयात सेकंड. इथे जे ड्रॉ केलंय त्याला ह्याला म्हणूयात आपण सेकंड स्ट्रक्चर. तर हे बघ वरती लिहिलेली डेफिनेशन अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्रीची डेफिनेशन बघ आता की अ मॉलिक्यूल पजेसेस एनफोल्ड अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. ते एनफोल्ड वगैरे सोड. अ मॉलिक्यूल पजेसेस अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री इफ when rotated through an angle 360 by n about this axis. About this axis 360 by 2 ने आम्ही रोटेट केला म्हणजे 180 डिग्रीनी. Then followed by the reflection. Then followed by the reflection in a plane perpendicular to the axis. हा जो ॲक्सिस होता त्याला परपेंडिक्युलर प्लेन घेतला आणि प्लेनमध्ये हे याचं काय रिफ्लेक्शन. याचं काय रिफ्लेक्शन. द मॉलिक्यूल इज इनडिस्टिंग्विशेबल फ्रॉम द ओरिजिनल मॉलिक्यूल. आता हा रिफ्लेक्शन घेतल्यानंतरचा आलेला मॉलिक्यूल जर इनडिस्टिंग्विशेबल असेल ओरिजिनल मॉलिक्यूलशी कम्पेअर केल्यानंतर. आता हे बघ ना हा 1 आणि 3 काय सेमच. H H CH3 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 H H. तर याच्यामध्ये हा 1 आणि हा 3 इनडिस्टिंग्विशेबल आहेत म्हणजे 1 आणि 3 काय आहेत आयडेंटिकल. तर हा जो ॲक्सिस आहे ह्याला आपण म्हणतो अल्टरनेटिंग
सिमेट्री, अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. तर हा जो ॲक्सिस आहे ह्याला म्हणायचं बाळा अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. की काय करायचं, एखादा इमॅजिनरी ॲक्सिस घ्यायचा मॉलिक्यूलमध्ये, त्याच्या भोवती त्याला रोटेट करायचा आणि मग ज्या ॲक्सिस भोवती रोटेट केलाय तू त्याला परपेंडिक्युलर प्लेन घ्यायचा आणि त्या प्लेनमध्ये त्याचं रिफ्लेक्शन ड्रॉ करायचं. मग आता हा रिफ्लेक्शन नंतर आलेला मॉलिक्यूल ओरिजिनल मॉलिक्यूल सारखा असेल तर हा जो ॲक्सिस होता त्याला म्हणायचं अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आणि असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस मॉलिक्यूल असतो अकायरल, ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. तर याच्यामध्ये आपल्याला काय कळलं फायनली, 1 and 3 are identical. 1 and 3 are identical. Therefore, this molecule has twofold alternating axis of symmetry. Alternating axis of सिमेट्री. टू फोल्ड कुठनं आलं बाळा, खाता आपण 360 डिग्री डिवाइडेड बाय 2. n इज इक्वल टू 2. इथे जे म्हणलंय आपण 360 डिग्री डिवाइडेड बाय n, तर हे अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. आता याच्यामध्ये अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे का, याच्यामध्ये इथं लिहिलंच आहे बघ S2. अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री S2 म्हणलंय, म्हणजे याच्यामध्ये टू फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे. टू फोल्ड ॲक्सिस ऑफ सिमेट्री म्हणजे काय, हे घ्यायचं आता 180 डिग्रीनी फिरवायचा. किती, 180 डिग्रीनी. 180 डिग्रीनी फिरवला की आपल्याला काय मिळेल, आता हे ड्रॉ नाही करू शकत एवढं सगळं मी. 180 डिग्रीनी फिरवला की आपल्याला काय मिळणार बघ, इथे मिळणार Cl, इथे मिळणार H, इथे मिळणार Cl आणि इकडे जाणार H. हा फिरवला 180 डिग्रीनी. आणि आता हे प्लेन ह्याला परपेंडिक्युलर, ह्या प्लेनमध्ये रिफ्लेक्शन घेणार. ह्या प्लेनमध्ये रिफ्लेक्शन घेतलं की कसं दिसणार आपल्याला, रिफ्लेक्शन घेतलं की उलटे होणार बघ ॲटम. इथे दिसणार Cl, इथे दिसणार H, इथे दिसणार Cl, इथे दिसणार H. मग हा आणि हा कोण आहे, सेमच. म्हणून याच्यामध्ये काय S2 अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. याच्यामध्ये इथून पास होणारा अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री आहे हा. आणि अराउंड दिस आपण रोटेट करणार आहे ह्याला 180 डिग्रीने. कुठल्या पण डायरेक्शनला रोटेट करा, 180 डिग्री. आणि मग ह्या प्लेनमध्ये घेणार रिफ्लेक्शन. तेवढा तर आपण दाखवत नाही बसणार. ओके, आता हा जो मॉलिक्यूल आहे बघ इकडे, ह्याला म्हणलंय S4 अल्टरनेटिंग ॲक्सिस ऑफ सिमेट्री. n ची व्हॅल्यू 4 आहे. n ची व्हॅल्यू 4 म्हणजे 360 डिग्री डिवायडेड बाय 4 म्हणजे तुला काय मिळालं, 90 डिग्री. म्हणजे काय, हा जो ॲक्सिस आहे ह्याच्या अराउंड आता 90 डिग्रीने ह्याला फिरवून घ्यायचा. हा जो आहे त्याला तुला वाटलंच तर दाखवतो इकडे, फक्त काय ते मला तसं काढता येणार नाही ते, किंवा थांब जरा बघतोच एखादं काढून. जरा नीट येऊ देत मग दाखवतो तुला. इथं घेतो, इकडे
आता जरा बरं दिसतंय, बघू देत. इथून जर एक लाईन ड्रॉ केली तर हा तेवढ्या डिस्टन्सवरतीच पॉईंट आहे. ठीक आहे, चल. आणि ह्याला काय करतो, ह्या अशा टाईपचे बॉन्ड्स काढून घेतो जरा. हो. चलो, आता ओरिजिनल मॉलिक्यूल ड्रॉ करतो. सगळ्यात पहिलं मी ओरिजिनल ॲटम्स लिहून टाकतो सगळे, की इथे ह्याला आधी कॉपी करू दे तुम्हाला, म्हणजे फिरवावं लागेल ना ह्याला, हे स्ट्रक्चर मला परत लागेल. हे बघा आता. चलो, आता याच्यामध्ये बघूयात काय काय बघूयात. इकडे HCl, शेजारी काय Cl, H, परत काय रे बाबा HCl, आणि अजून एक काय आपल्याकडे Cl आणि H. ओके, चलो. आता एक ॲक्सिस घेऊयात आपण, याच्यामधून पास होणार. आपण घेऊयात एखादा ॲक्सिस इकडे. आता ॲक्सिस घेतो बघ, हा ॲक्सिस, हा. ओहो, आता ह्याला मला डॉटेड नाही करता येणार, तेवढं थोडंसं लिमिटेशन आहे, तेवढं थोडंसं मनावरती की हा जो ॲक्सिस आहे याच्यामधून पास होणारा. आता याच्या भोवती मी 90 डिग्रीने हा मॉलिक्यूल रोटेट करणार आहे. याला काय करणार आहे, विथ रिस्पेक्ट टू दिस ॲक्सिस 90 डिग्रीचं रोटेशन करणार आहे. आता 90 डिग्रीचं रोटेशन केलं की आपल्याला काय मिळेल बघ, 90 डिग्री. आता हे 90 डिग्री, 90 डिग्रीने रोटेट केला की काय होईल बघ, ह्याला 90 डिग्रीने अबाउट दिस ॲक्सिस रोटेट केला की हा पॉइंट येईल इथे. 90 डिग्री रोटेशन, हा इथे येणार, इथला इकडे जाणार. ओके, तर आता बघ काय होतंय, 90 डिग्रीने रोटेट केलं तर काय होतंय बघ, हा H आला इथे, Cl आला इकडे. म्हणजे हे बघ, इथलं जे आहे ते इथं येईल 90 डिग्री रोटेशननी, हे जे आहे ते इथे जाईल 90 डिग्री रोटेशननी. म्हणून मी कलर्स वेगवेगळे घेतलेत मुद्दामून. तर इकडे मिळाला Cl, इकडे मिळाला H. आता पुढे Cl, H, आणि हा जो आहे हा इथे जाईल ह्याच्या जागेवरती 90 डिग्री रोटेशन. हे बघा ना, 90 डिग्रीने हा फिरवला की हा इथे, हा इकडे, हे इकडे, आणि हे इकडे. ओके, चलो. तर हा इथे गेला. Cl आणि इथे H. आता याचं रिफ्लेक्शन, आता आपण एक लाईन अशी घेणार इथे, इकडे, ह्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर. हा जो ओरिजिनल ॲक्सिस होता आपला, त्याला परपेंडिक्युलर घेणार आपण इकडे एक प्लेन, आणि या प्लेनमध्ये आता मिरर इमेज ड्रॉ करणार H, याचं रिफ्लेक्शन बघणार. चल, तर आता काय करूयात, याचं घेऊयात रिफ्लेक्शन. आता रिफ्लेक्शन घ्यायला गेला तर दिसणार कसं आहे बघ, Cl, H, Cl, H, रिफ्लेक्शन बघ इथे H, Cl. मग हा Cl जो आहे वरती, तो इकडे दिसणार खाली Cl, आणि इथे दिसणार H. हे बघ, मिरर पासून एवढ्या डिस्टन्सवरती Cl, 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 एवढ्या डिस्टन्सवरती H, तेवढ्या डिस्टन्सवरती इकडे H, इथून एवढ्या डिस्टन्सवरती Cl, Cl. तर हा जो आहे आपल्याकडे, हा कधी मिळालाय, जसा मॉलिक्यूलमधून आपण एक ॲक्सिस घेतला आणि 90 डिग्रीने रोटेट केला, तर ह्याला 90 डिग्रीने रोटेट केला की हे मिळालं, आणि याचं रिफ्लेक्शन घेतलं ह्या ॲक्सिसला परपेंडिक्युलर प्लेनमध्ये, तर हे मिळालं. आता हे दोघंही काय आहेत बघ, सेम, आयडेंटिकल. आता हे दोघंही काय आहेत, आयडेंटिकल आहेत बाळा. हे आपलं
फर्स्ट स्ट्रक्चर, सेकंड स्ट्रक्चर आणि हा आपला थर्ड स्ट्रक्चर. चलो, तर बाळा परत एकदा ही सिच्युएशन मिळाली आपल्याला. इथं जे नोट डाऊन केलंय ते आपण की 1 and 3 आर आयडेंटिकल, देअरफॉर दिस मॉलिक्यूल हॅज फोरफोल्ड अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री. म्हणून इकडे S4 लिहिलंय. S4 फोरफोल्ड म्हणजे 90 डिग्रीने रोटेट करायचा ह्या ऍक्सिस भोवती, 90 डिग्रीने रोटेट करायचा. मग एक परपेंडिक्युलर प्लेन घ्यायचं ह्या ऍक्सिसला आणि त्याच्यामध्ये त्या मॉलिक्यूलचं बघायचं रिफ्लेक्शन, आणि ते रिफ्लेक्शन आणि ओरिजिनल मॉलिक्यूल सेम आला की दिस मॉलिक्यूल हॅज अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री. हे दाखवलं बाळा की आपण याच्यामध्ये पण काय अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री. वाटलं तिथलं सगळं परत लिहितो मी खाली. हो, हे काय झालं असं? अरे इथे पण आपण तेच ऑब्झर्व केलं, फक्त इकडे काय फोरफोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री. फोरफोल्ड ऍक्सिस ऑफ सिमेट्री, सॉरी. झालं, त्याला म्हणायचं बाळा अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री. मग आता एखाद्या मॉलिक्यूल तुझ्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री असेल, ऑर एल्स सेंटर ऑफ सिमेट्री असेल, ऑर अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री असेल. ज्या मॉलिक्यूलमध्ये प्लेन ऑफ सिमेट्री ऑर सेंटर ऑफ सिमेट्री ऑर अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री असेल, असे मॉलिक्यूल्सच काय असतात? सिमेट्रिकल. आणि सिमेट्रिकल मॉलिक्यूल्सला आपण काय म्हणतो? अकायरल. आणि अकायरल मॉलिक्यूल्स आणि त्याची मिरर इमेज काय असते? आयडेंटिकल. आणि म्हणून अकायरल मॉलिक्यूल्स ऑप्टिकली काय असतात? अकायरल मॉलिक्यूल्स आर ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. तर ज्यांच्यामध्ये प्लेन ऑफ सिमेट्री येईल, सेंटर ऑफ सिमेट्री येईल, ऑर अल्टरनेटिंग ऍक्सिस ऑफ सिमेट्री येईल, असा जर मॉलिक्यूल मिळाला तर तो ऑप्टिकली काय असतो? इनॅक्टिव्ह. बास, हितलं एवढंच लक्षात ठेवायचं, लय मनावर घ्यायचं नाही बाकीचं. चलो, आता पुढे जाऊयात बाळा. आता आपल्याला म्हणलंय विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. एक एक घेऊयात. विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. तर चला पहिली केस घेऊयात का लॅक्टिक ऍसिडची बाळा. हे आपल्याला महत्वाचं, हे आपल्याला विचारणार आहेत परीक्षेमध्ये वगैरे, म्हणजे बोर्डचं चाललंय माझं, सिम्पल तुझं. आणि बस ह्याच्यावरतीच बेस्ट MCQ असतात. कशा असतात ते बघू ज्यावेळेस येतील त्यावेळेस, आत्ताच काय टेन्शन घ्यायचं. पहिली केस घेऊयात लॅक्टिक ऍसिड. आता लॅक्टिक ऍसिडचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. फॉर्म्युला जर माहीत नसेल तर विषयच संपला. आणि आयुपॅक नॉमेनक्लेचरच्या वेळेस आपण लॅक्टिक ऍसिड असू देत, मॅलिक ऍसिड असू देत, मॅलोनिक ऍसिड असू देत, फ्युमॅरिक ऍसिड असू देत, टार्टरिक असू देत, सिट्रिक असू देत, सगळ्यांचे फॉर्म्युले बघितलेत आपण, तर ते लक्षात पाहिजेत. आता लॅक्टिक ऍसिड, तर लॅक्टिक ऍसिडचा फॉर्म्युला असतं बाळा अशा टाईपमध्ये. हे बघ, लॅक्टिक ऍसिड आपल्याकडे काय CH3 CH OH आणि इकडे काय असतं C डबली बॉन्डेड ऑक्सिजन OH. ते लॅक्टिक ऍसिड आहे. 2 हायड्रॉक्सी प्रोपेनॉइक ऍसिड. नंबरिंग जर केलं आपण याच्यामध्ये तर आपण म्हणणार फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन आणि थर्ड कार्बन. तर आता याच्यामध्ये काय फर्स्ट सेकंड 3 कार्बन आहेत आणि 2 ला हायड्रॉक्सी ग्रुप आहे. 2 हायड्रॉक्सी प्रोपेनॉइक ऍसिड, ह्यालाच आपण म्हणतो लॅक्टिक ऍसिड. किंवा वाटलंच लिहितो याचं की हेच बाबा कोण आहे 2 हायड्रॉक्सी. अतिशय लहान होईल हे जरा,
फॉन्ट बिगर घेतो मी जरा. टू हायड्रॉक्सी प्रोपेनॉइक ऍसिड म्हणजेच लॅक्टिक ऍसिड. आता याच्यामध्ये बघ आपल्याला कायरल सेंटर हुडकायचंय. कायरल सेंटर, पहिला कार्बन कायरल सेंटर आहे का? पहिल्या कार्बनची काय सिच्युएशन आहे बघ, CH3. कार्बनला 3 सेम ग्रुप अटॅच आहेत, तर हा अकायरल नाहीये, हा कायरल सेंटर नाहीये. आता दुसरा कार्बन बघ, हा C, त्याला एक कोण अटॅच आहे? H. एक कोण अटॅच आहे? OH. आणि पलीकडे कोण अटॅच आहे? C. डबली बॉन्डेड ऑक्सिजन OH. तर ह्या कार्बनला, मिडल कार्बनला बघ, एक H अटॅच आहे, एक OH अटॅच आहे, एक COOH अटॅच आहे आणि एक कोण अटॅच आहे? CH3. चारही ग्रुप्स डिफरंट अटॅच आहेत. तर हा सेकंड कार्बन काय? सेकंड कार्बन इज अ कायरल सेंटर. हा सेकंड कार्बन कायरल सेंटर आहे. आणि इथला जो कार्बन आहे आपल्याकडे, हा कायरल सेंटर नाहीये. 1 2 हा प्लेनर कार्बन आहे, sp2 आहे ना. हा डबली बॉन्डेड कार्बन आहे, तर हा sp2 आहे. आणि sp2 असेल तर काय असतं? ते प्लेनर असतं. आणि मग तो कायरल कार्बन नाहीये. तर याच्यामध्ये एकच कार्बन हा कायरल कार्बन आहे. याच्यामध्ये एकच कार्बन काय? हा कायरल कार्बन आहे. आणि मग आपण लिहिलंय बघ वरती, आपण एक रूल बनवला, हे लॅक्टिक ऍसिड. आणि आत्ता आपल्याला काय कळलं की लॅक्टिक ऍसिड मध्ये एक कार्बन आहे तो कायरल असतो. लॅक्टिक ऍसिड मध्ये 3 कार्बन आहेत, 1 2 3. त्याच्यामधला एकच कार्बन कायरल कार्बन आहे. इकडे अशा टाईपची सिच्युएशन, 2 ब्रोमोब्युटेन सारखी सिच्युएशन, की जिथे काय म्हणलं आम्ही, इफ मॉलिक्यूल कंटेन्स ओनली 1 कायरल सेंटर देन इट इज 100% ऑप्टिकली ऍक्टिव्ह. म्हणजे लॅक्टिक ऍसिड हे ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. तर याच्यामध्ये काय, एक कायरल सेंटर आहे. तर आपण इकडे म्हणूयात ॲज second carbon atom in lactic acid is attached to 4 different atoms or groups. It act as asymmetric carbon atom or chiral carbon atom or chiral carbon atom. Therefore, lactic acid is optically active. लॅक्टिक ऍसिड काय असणार आहे बाळा? ऑप्टिकली ऍक्टिव्ह असणार आहे. का? तर याच्यामध्ये काय, एकच कायरल सेंटर आहे. अँड वेन मॉलिक्यूल कंटेन्स ओनली 1 कायरल सेंटर इट इज 100% ऑप्टिकली ऍक्टिव्ह. तर हा काय, ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे. मग आता याचे ऑप्टिकल आयसोमर्स ड्रॉ करूयात. आता हे बघ, हे जे आहे सगळं हे दाखवताना आपण सेकंड कार्बन दाखवतो. आता चला, तर आता आपण काय करूयात, मला एखादं स्ट्रक्चर कॉपी करू देत नाही तर भरपूर वेळ लागेल. हे अशा टाईप्स. याच्यामध्ये फक्त मग मी ॲटम चेंज करून टाकेल सगळे. हे सगळंच लागेल रे, मिरर इमेज काढायला मला हे अशा टाईपमध्ये पण लागेल. चलो, ते अख्खंच घेऊन जातो इथून कॉपी. चलो, ते इथे लॅक्टिक ऍसिडचं आपण काढूयात इनॅन्शोमर्स. आता लॅक्टिक ऍसिडचे आपण इनॅन्शोमर्स ड्रॉ करूयात. सिंपल गोष्ट आहे की लॅक्टिक ऍसिडमध्ये काय, कायरल सेंटर आहे,
इट इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तर तो, आणि त्याची मिरर इमेज असेल नॉन सुपर इम्पोजेबल, आणि नॉन सुपर इम्पोजेबल असेल तर एक असेल डी फॉर्म, एक असेल एल फॉर्म. तर चला आता याच्यामध्ये आपण हे ॲटम्स नोट डाऊन करूयात की काय बाबा, हा कार्बन ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे तर हा इथे, त्याला कोण अटॅच आहे, एक एच, एक ओ एच. तर आपण कसंही दाखवू शकतो, काही बंधन नाही आपल्याकडे. हा सी डबल ओ एच आहे फर्स्ट कार्बन, तो तू इथे काढ सी डबल ओ एच, इथे काढूयात आपण ओ एच, इथे एक लिहूयात एच आणि एक कोण CH3. सेकंड कार्बनला बघ, हे ग्रुप्स अटॅच आहेत. हा जो सेकंड कार्बन आहे तो कोण कोण अटॅच आहे, त्याला एच, ओ एच, सी डबल ओ एच आणि एक CH3. तर अशा टाईपमध्ये काढूयात आपण. सी डबल ओ एच, एक कोण अटॅच आहे, ओ एच, एक CH3 आणि एक कोण एच. तर आपल्याला मिळालं लॅक्टिक ऍसिड. हा लॅक्टिक ऍसिडचा एक फॉर्म जो ऑप्टिकली ऍक्टिव्ह असेल तो. आणि आता लॅक्टिक ऍसिडची आपण घेतली मिरर इमेज, तर हा ओ एच इथे दिसणार आहे, सी डबल ओ एच इथे, हा एच इकडे आणि हा CH3 दिसेल इथे. ओके, चलो. सी डबल ओ एच इथे दिसेल एच, CH3 आणि इकडे दिसणार आहे ओ एच. तर हे दोघंही कोण आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. ह्या दोन्ही कोण आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस ऑफ वन अनादर. हा आणि हा नॉन सुपर इम्पोजेबल आहेत. हे आपलं नेहमीच्या टाईपचं स्ट्रक्चर आहे बाळा, की जिथे सेंट्रल ॲटमला 4 डिफरंट ॲटम्स किंवा ग्रुप ऑफ ॲटम्स अटॅच आहेत, अशा टाईपचं स्ट्रक्चर. सी डबल ओ एच, ओ एच, मग एच आणि CH3. मग हा आणि याची मिरर इमेज एकमेकांवरती काय होत नाहीत, सुपर इम्पोज होत नाहीत. तर हे दोघंही काय आहेत, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. आणि एक जर असेल डी फॉर्म तर दुसरा काय असेल एल फॉर्म. तर आपण लिहूयात, आपल्याला माहित नाही डी कुठला आहे एल कुठला आहे, आपण जस्ट ॲझ्युम करूयात की हे जर सपोज डी लॅक्टिक ऍसिड असेल, डी डॅश लॅक्टिक ऍसिड, म्हणजे हा जर डेक्स्ट्रो आयसोमर असेल, डेक्स्ट्रो आयसोमर, तर त्याची मिरर इमेज काय असणार आहे, एल लॅक्टिक ऍसिड, एल लॅक्टिक ऍसिड. किंवा आपण लिहू शकतो प्लस, आणि ह्याला काय लिहू शकतो मायनस. डेक्स्ट्रो रोटेटरी, लिओ रोटेटरी. ऍक्च्युअल यांच्यामधला डेक्स्ट्रो कोण आहे आणि लिओ कोण आहे ते आपल्याला माहित नाही बाळा, ते नाही माहित आपल्याला. फक्त आम्हाला काय कळलं की एक डेक्स्ट्रो असेल तर दुसरा काय असणार आहे, लिओ असणार आहे. मग एक तर हे आपण आयसोमर अशा टाईपमध्ये ड्रॉ करू शकतो युझिंग सॉलिड वेज लाईन फॉर्म्युला, किंवा आपण काय यूज करू शकतो, म्हणजे वेज डॅश फॉर्म्युला यूज करू शकतो, किंवा फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला. फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युला जर यूज करायचं झालं तर तू असं बघणार आहेस बघ, असं. व्हर्टिकल बॉन्ड्स आर अवे फ्रॉम द व्हीवर, हॉरिझॉन्टल बॉन्ड्स आर टुवर्ड्स द व्हीवर. त्यासाठी मी काय करतो, कुठेतरी मिरर इमेजचा आपला असेल ते कॉपी करतो, म्हणजे फास्ट ड्रॉ होतंय माझं ते. नाही हो, मिरर इमेज पाहिजे बाळा मला, मिरर इमेज. कमॉन. हा, चलो. तर आपण इथे मग आता काय करू शकतो आपण, अशा टाईपमध्ये दाखवू शकतो, लेफ्ट साईडला दाखवलंय तसं. किंवा आपण काढू शकतो काय बाबा, ओ हे काय झालं रे बाळा, आपण काढू शकतो अशा टाईपमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. चलो. चल, त्याला असंही काढू शकतो आपण. हे बघ आता,
फिशर प्रोजेक्शन फॉर्म्युले ड्रॉ करू. चल आता हे बघ, आपण इकडून बघणार मॉलिक्यूलकडे लॅक्टिक ऍसिडच्या. हा सेंट्रल कार्बन इथे कायरल सेंटर. हॉरिझॉन्टल बॉन्ड्स आर टुवर्ड्स द व्हीवर. टुवर्ड्स द व्हीवर कुठल्या साईडला आहे? राईट. टुवर्ड्स द व्हीवर कुठल्या साईडला आहे? लेफ्ट. तर इथे दिसणार H, इथे दिसणार CH3. हॉरिझॉन्टल बॉन्ड्स आर टुवर्ड्स द व्हीवर. वरचा दिसणार COOH आणि खाली कोण दिसणार आपल्याला? OH. ओके चलो, तर मला इकडे दिसणार आहे COOH. इथे काढला आपण CH3, इकडे काढून दिला H, तर इथे दिसणार आहे OH. आणि आता त्याची मिरर इमेज. आता बाळा याची मिरर इमेज इथे दिसणार आपल्याला CH3 COOH. काही प्रॉब्लेम नाही. इकडे दिसला H आणि इथे दिसणार OH. आणि तू चेक करू शकतोस बघ, इकडून बघ मॉलिक्यूलकडे. इकडून ज्यावेळेस तू बघणार आहे, हा तुझ्या कुठला आहे? राईट साईडला H. तर राईट साईडला H, हॉरिझॉन्टल लाईन टुवर्ड्स द व्हीवर. लेफ्ट साईडला CH3, तर लेफ्ट साईडला CH3. इथून बघताना अवे फ्रॉम द व्हीवर COOH आणि बॉटमला OH, अवे फ्रॉम द व्हीवर OH. तर आता हा उचलला आणि याच्यावरती ठेवायला गेलो. हा उचलून याच्यावरती ठेवायला गेलो तर COOH वरती COOH मॅच, OH वरती OH मॅच. हा CH3 पडणार H वरती. फिनिश. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस. हे कोण आहेत? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेजेस आहेत. तर तू हे असंही काढू शकतो. हे तिकडे कॉपी करतो. चलो, तर विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. तर आम्हाला तर कळलं बघा की लॅक्टिक ऍसिड ऑप्टिकली ऍक्टिव्ह आहे का, तर त्याच्यामध्ये काय ओनली वन कायरल सेंटर. आता 2-ब्रोमोब्युटेन ऑप्टिकली ऍक्टिव्ह आणि ब्युटेन 2-ऑल सेम. ब्रोमिन काढायचा आणि OH लावायचा, ऑप्टिकली ऍक्टिव्ह. त्यांचे स्ट्रक्चर काढूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये, किंवा तू काढून टाक. अशी तू काढ, एक्झरसाइज कर. मी तर काढेलच, कारण हेच कॉमन स्ट्रक्चर्स आपल्याला बोर्ड्समध्ये विचारतात. तुम्ही म्हणाल हेच का सर? लॅक्टिक ऍसिड, 2-ब्रोमोब्युटेन, ब्युटेन 2-ऑल. तर महाराष्ट्र बोर्डमध्ये जे आपलं आहे त्याच्यामध्ये हेच क्वेश्चन्स कॉमनली येतात, म्हणून तेच घेतलंय मी, की जस्ट तुझ्यासाठी एकदम सिम्पल. बाय.